इचलकरंजी येथील वैफणी दरवाढ, खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीचा प्रश्न तसेच सुरू असलेल्या यंत्रमाग बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रमाग संघटना आक्रमक झाल्या असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय तोडगा द्यावा अशी मागणी शिवसेना प्रणित महाराष्ट्र यंत्रमागधारक सेना व विविध संघटनांच्या वतीने करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की गेल्या अनेक वर्षांपासून खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरी वाढ संदर्भात सातत्याने निवेदने, आंदोलने आणि बैठका होत आहेत, मात्र अद्यापही ठोस निर्णय न झाल्याने यंत्रमागधारकांमध्ये तीव्र नाराजगी निर्माण झाली आहे। वाढती महागाई, वीज दर, कामगार खर्च आणि आर्थिक अडचणींमुळे यंत्रमाग व्यवसाय संकटात सापडला असून अनेक कारखानदारांवर मोठे आर्थिक भार पडत आहेत। 5 मे रोजी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत वैफणी दरवाढीचा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला। या निर्णयामुळे आधीच अडचणीत असलेल्या खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांमध्ये असंतोष वाढला आहे। विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाशी अनेक वेळा चर्चा करूनही समाधानकारक तोडगा निघालेला नाही। त्यामुळे इचलकरंजी, कबनूर, शहापूर, कोरोची, दत्तनगर, खेबूड तसेच परिसरातील यंत्रमागधारकांनी एकजुटीने कारखाने बंद ठेवून आंदोलन सुरू केले आहे। हे आंदोलन शांततेच्या मार्गातून सुरू असून प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी योग्य तो निर्णय द्यावा अशी मागणी संघटनांनी केली आहे। वैफणी दरवाढीचा अन्यायकारक निर्णय तात्काळ रद्द करावा, खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरी वाढबाबत तातडीने निर्णय घ्यावा आणि सर्व संबंधित घटकांशी संयुक्त बैठक घेऊन न्याय तोडगा काढावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या निवेदनात महाराष्ट्र यंत्रमागधारक सेना अध्यक्ष नंदकुमार लोखंडे, कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे पुंडलिकभाऊ जाधव, योगेश वाघमारे, शहाजी भोसले, धर्मराज जाधव, शशिकांत देसाई यांच्या सह्या आहेत।